हॅलो मैत्रिणींनो, नमस्ते। मी विलास किचनमध्ये तुमचं स्वागत करीत आहे। आज मी बनविणार आहे तिखट शंकरपाळी, जी टी टाइम स्नॅक आहे। त्याकरिता सर्व साहित्य तुम्हाला आज मी दाखविणार आहे, जी खालीलप्रमाणे आहे। मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलंय, अर्धा कप रवा घेतलाय, अर्धी चमची मी हळद घेतली आहे, 1 मोठा चमचा जिरा घेतलाय, 1 मोठी चमची मी तीळ घेतली आहे, 1 मोठी चमची मी चिली फ्लेक्स घेतली आहे, 2 चिमूटभर मी हिंग घेतलाय आणि 1/4 कप मी कस्तुरी मेथी घेतली आहे आणि 1/4 कप मी तेल घेतला आहे। या ठिकाणी तुम्ही मेल्टेड तूप पण घेऊ शकतात आणि स्वादानुसार मीठ घेणार आहे। आता हे सर्व जिन्नस आपण एका भांड्यामध्ये घेऊन त्याचं पीठ मळणार आहोत। सर्वप्रथम मी गव्हाचं पीठ घेतलंय, मी रवा घेतलाय। तुम्ही कोणती पण 1 वाटी सेट करू शकता। मी माझ्या मेजरमेंट प्रमाणे घेतले, माझा जे मेजरमेंट आहे हे कपाचे त्याप्रमाणे यूज केले, पण तुम्ही कोणती पण 1 वाटी सेट करू शकता। नंतर मी हळद टाकली आहे, जिरा, तीळ, चिली फ्लेक्स आणि कस्तुरी मेथी हे आणि चवीपुरतं मी मीठ टाकणार आहे। मी 1 चमचा मीठ घेतलं। मी सेंधा नमक वापरते, त्यामुळे तुम्ही तुमच्या टेस्ट अनुसार तुम्ही मीठ टाकू शकता। हे सर्व जिन्नस एकत्र करून त्याच्यामध्ये तुम्ही तेल वापरू शकता किंवा मेल्टेड घी पण वापरू शकता। आता आपण ह्याचा एक घट्ट असा डो बनवणार आहे, पीठ मळून घेणार आहे। याकरिता तुम्ही मला पाणी आपण थोडंसं वॉर्म वॉटर करून हे पीठ मळून घेणार आहोत। हॅलो, तुम्ही बघू शकता की आपलं पीठ तयार आहे। आपलं पीठ तयार आहे, जे 15 मिनिटं मी रेस्ट करून ठेवलं होतं। आता आपण त्याची लाटून त्याचे काप करून तळून घेऊया। मी तेल गरम करायला ठेवलं आहे। मी सफोला तेल वापरते। मी सफोला तेल तळण्यासाठी यूज करते। तुम्ही कोणतं यूज करता ते तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये लिहून पाठवा। मी लाटून घेतली, त्याच्यावर फॉगनी त्याला भोकं पाडून घेतले। आता मी त्याचे कट त्याला करणार आहे। आपण स्लो टू मीडियम गॅस ठेवलाय।
फार फास्ट गॅस ठेवायचा नाहीये, जेणेकरून ते आतून कच्चे आणि बाहेरून कडक राहतील. तुम्ही पाहू शकता असं खूप खरपूस कापण्या झाल्या आहे केक आणि स्नॅक्ससाठी. याला तेल देखील कमी लागतं. तुम्ही पाहू शकता ते. याला आपण गुलाबी रंगावर स्लो मिडियम गॅसवर करायचे आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, तर तुम्हाला नवीन नवीन रेसिपीची माहिती मिळत राहील. तुम्ही पाहू शकता आपली शंकरपाळी खूप अशी खुशखुशीत झालेली आहे, जी आपण तोडून पाहू शकतो. पाहू शकता तुम्ही एकदम आतून मऊ आणि बाहेरून क्रंची.